निवडणूक शपथपत्राबाबतच्या करुणा शर्मा यांच्या अर्जावर 4 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे। करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या दाव्याची प्रत धनंजय मुंडेंच्या वकिलांना सुपूर्द करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडेंनी परळी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये दिलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केलेला होता आणि त्यावर त्यांनी परळीच्या कोर्टात तक्रार देखील केलेली होती। त्यावर सुनावणी झाली। यात कोर्टाने या दाव्याची कॉपी धनंजय मुंडेंच्या वकिलांना देण्याचे निर्देश देत पुढची सुनावणी 4 एप्रिलला होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। अंबेजोगाईच्या कोर्टामध्ये दिवाणी न्यायाधीश वाघ म्हणून सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन आहेत, त्यांच्याकडे हेरिकला होतं मॅटर आणि त्यांचा एक अर्ज होता की आमचा दावा डिस्मिस करावा। तो त्याच्यावर आमचा स्टे दाखल झाला आहे आणि आमचा जो दावा होता आज धनंजय मुंडे त्याच्या वतीने वकील हजर राहिले आणि त्यांनी त्याचं उत्तर दाखल केलेले आणि आज त्यांना त्यांचे जे दाखल केलेली कागदपत्र आहेत ते आज आम्ही त्याची कॉपी घेतली। आता फायनल आर्ग्युमेंट 4/4 ठेवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।